आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रणनीती आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्वबळाचा नारा देत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी स्वतंत्र लढतीची भूमिका घेतली. मात्र प्रत्यक्ष मैदानात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांनाही सर्व जागांवर उमेदवार देण्यात अपयश आल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. राज ठाकरे यांना सोबत घेण्यापासून ते काँग्रेसशी समन्वय साधण्यापर्यंत हालचाली झाल्या. मात्र वर्षा गायकवाड यांनी या प्रयत्नांना विरोध करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. त्यानंतर काँग्रेस वंचित युती झाली असली तरी जागा वाटप आणि उमेदवारीच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ झाला. जागा वाटपात काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला 62 जागा सोडण्यात आल्या. मात्र यापैकी 16 जागांवर वंचितकडून उमेदवारच देण्यात आलेले नाहीत. परिणामी केवळ 46 जागांवरच वंचितचे उमेदवार रिंगणात आहेत. स्वबळाचा नारा देऊनही काँग्रेसला मुंबईत तब्बल 20 जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. काही ठिकाणी कार्यकर्ते उपलब्ध असूनही उमेदवारी न दिल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या 5 अधिकृत उमेदवारांविरोधात वंचितचे उमेदवार उभे असल्याने मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबईत प्रचार यंत्रणा अधिक आक्रमक झाली आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे शहर पिंजून काढत असताना काँग्रेसकडे मात्र स्पष्ट दिशा आणि संघटनात्मक ताकद कमी पडत असल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांच्यासोबत युतीला काँग्रेस नेतृत्वाकडून सातत्याने विरोध करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात मैदानात तयारी अपुरी राहिल्याची टीका होत आहे. मुंबईतील 6, 11, 12, 13, 14, 15, 19, 21, 30, 46, 80, 84, 117, 153, 182 आणि 198 या प्रभागांत काँग्रेस उमेदवार नसल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाडांच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे मुंबई काँग्रेसला फटका बसला का आणि याचा थेट फायदा प्रतिस्पर्ध्यांना होणार का याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.